So we are discussing the numericals of chapter number 1, that is rotational dynamics of 12th science of Maharashtra board, and today's topic is type number 21, that is problems on radius of gyration. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. टाईप नंबर 20 मध्ये आपण वेगवेगळ्या बॉडींचे मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढले आणि त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी आपण रेडियस ऑफ गायरेशन पण काढलेत. काही प्रॉब्लेममध्ये आपण तशी घेतले, आठवा. आता हा जो टाईप आहे या टाईपमध्ये मात्र आपण स्पेशली रेडियस ऑफ गायरेशनवर भर देणार आहे की पर्टिक्युलर ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन कसा काढायचा, किंवा एका ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन दिलेला असेल तर त्या ॲक्सिसवरनं दुसऱ्या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन कसा काढायचा त्या पर्टिक्युलर बॉडीचा. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष ठेवा. फॉर्म्युले तसे काही कठीण नाही आहेत, इझी आहेत. जनरल फॉर्म्युला रेडियस ऑफ गायरेशनचा आपल्याला माहिती आहे. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आय अपॉन एम. आय म्हणजे त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी अपॉन त्या बॉडीचं कंप्लीट मास शब्द लक्षात घ्या. ऑर यू कॅन राईट आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. आता पॅरलल ॲक्सिस थिअरम आपल्याला माहिती आहे, आठवतं का? स्टेटमेंट सांगा पटकन. डेफिनेशनची मी एक व्हिडिओ तयार केला आहे, त्यामध्ये पूर्ण डेफिनेशन्स मी तुम्हाला दिले आहेत, सगळ्या ऑल 16 चॅप्टरच्या डेफिनेशन आणि लॉज, तो पण पहा. आता पॅरलल ॲक्सिस थिअरमचा स्टेटमेंट जर तुम्हाला आठवत नसेल तर मी एकदा रिपीट करतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. सो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर असा तो मॅथमॅटिकल फॉर्म आहे. आय ओ म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस, आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. मग आय ओच्या ऐवजी या फॉर्म्युल्यानुसार एम के ओ स्क्वेअर लिहिता येतं. एम म्हणजे त्या बॉडीचं मास आणि के ओ म्हणजे त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठीचा रेडियस ऑफ गायरेशन. आय सीच्या ऐवजी एम के सी स्क्वेअर लिहिता येतं. के सी म्हणजे त्या सेंटर ऑफ मासमधनं जाणाऱ्या पॅरलल ॲक्सिससाठीची रेडियस ऑफ गायरेशन अँड सो ऑन. एम एच स्क्वेअर, एम कॉमन काढून कॅन्सल केला म्हणजेच के ओ स्क्वेअर इज इक्वल टू के सी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला केव्हा वापरता येतो? दोन पॅरलल ॲक्सिस असले पाहिजे. दोन्ही पॅरलल ॲक्सिसपैकी एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधनं गेलेला असला पाहिजे, दुसरा कुठूनही जाऊ द्या, आणि त्या दोन्ही ॲक्सिसमधलं अंतर जर तुम्हाला माहिती असेल तर या फॉर्म्युलांनी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन शोधता येते. त्यानंतर परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम आपल्याला माहिती आहे. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम फक्त आपण लॅमिनर बॉडीसाठीच वापरतो, म्हणजे चापट बॉडीसाठीच आपल्याला वापरता येतो, हे पण आपल्याला माहिती आहे. मग स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमचं. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अ परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू अबाउट अ परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हणजे आय झेड इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना अँड इंटरसेक्टिंग ॲट द पॉईंट वेअर परपेंडिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना. म्हणजे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय असा तो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. आय झेड म्हणजे झेड ॲक्सिससाठी असताना मोमेंट ऑफ इनर्शिया त्या प्लेन लॅमिनाचा, तर त्याच्याऐवजी एम के झेड स्क्वेअर लिहिता येतं. के झेड म्हणजे त्या झेड ॲक्सिससाठी जी असणारी रेडियस ऑफ गायरेशन. आय एक्सच्या ऐवजी एम के एक्स स्क्वेअर लिहिता येतं आणि आय वायच्या ऐवजी एम के वाय स्क्वेअर लिहिता येतं. के एक्स आणि के वाय ह्या रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन आहे त्या एक्स आणि वाय ॲक्सिससाठीच्या. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं के झेड स्क्वेअर इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर प्लस के वाय स्क्वेअर. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल जर बॉडी लॅमिना असेल तर. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल जर बॉडी कोणत्याही आकाराची असेल तर. दोघांमधला फरक लक्षात घ्या. हे दोन ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर के एक्स आणि वाय, आणि यांना परपेंडिक्युलर हा झेड ॲक्सिस असेल. ठीक आहे, हे एकाच प्लेनमध्ये असतील, हा त्यांना परपेंडिक्युलर असेल. असं जर असेल तर तुम्हाला परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरमनुसार रेडियस ऑफ गायरेशन शोधता येते. ओके, एक्झाम्पल इज 4 particles of masses 2 kg each are situated at points A, B, C, D respectively of a square ABCD of side 2 meter. म्हणजे 2 मीटर लांबीचा एक स्क्वेअर आहे आणि त्याच्या 4 कॉर्नरवर या 4 बॉडीज आपण ठेवलेल्या आहेत किंवा 4 पार्टिकल्स आपण ठेवलेले आहे. प्रत्येक पार्टिकलचं मास 2 किलोग्रॅम आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द ॲक्सिस अलॉंग ए बी अँड ए सी. म्हणजे ए बी या ॲक्सिससाठी या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. आणि ए सी या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन त्या बॉडीचं किती असेल किंवा त्या सिस्टीमचं किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. आता लक्ष ठेवा, 4ही मासेस म्हणजे M1, M2, M3, M4
हे प्रत्येकी 2 किलोग्रॅम आहे, म्हणून M1 इज इक्वल टू M2 इज इक्वल टू M3 इज इक्वल टू M4 इज इक्वल टू 2 किलोग्रॅम मी घेतलं. IAB म्हणजे AB या ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, त्याला मी IAB म्हटलं. KAB म्हणजे या ॲक्सिससाठी असणारी रेडियस ऑफ गायरेशन, तिला मी KAB म्हटलं. IAC म्हणजे AC या ॲक्सिससाठी या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, त्याला मी IAC म्हटलं. आणि KAC म्हणजे AC या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन किती असेल त्या बॉडीची, तिला मी KAC असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग एक एक पार्ट आपण सोडूया. पहिले आपण शोधतोय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis passing through AB. So the moment of inertia passing through AB is IAB साठी तुम्हाला A या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, B चा मोमेंट ऑफ इनर्शिया, C चा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि D चा मोमेंट ऑफ इनर्शिया या चौघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज करावी लागेल. आता पार्टिकल A हा ॲक्सिसवरच आहे, त्यामुळे याचं अंतर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून 0. पार्टिकल B पण ॲक्सिस ऑफ रोटेशनवरच आहे, त्यामुळे त्याचं अंतर पण 0 असेल ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. पार्टिकल C हा ॲक्सिसपासून 2 मीटर अंतरावर आहे, कारण की त्या स्क्वेअरची प्रत्येक साईड 2 मीटर लांबीची आहे. आणि पार्टिकल D पण या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून 2 मीटर अंतरावर आहे. मग या चौघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची आपल्याला ॲडिशन करायची आहे, की ज्यामुळे आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया त्या सिस्टीमचा मिळेल AB या ॲक्सिससाठी. मग पार्टिकल Aचा मी विचार केला, पार्टिकल A ॲक्सिसवरच आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, त्याचा मास इंटू त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असणाऱ्या डिस्टन्सचा स्क्वेअर, म्हणजे M1 R1 स्क्वेअर. M1 आहे 2 किलोग्रॅम आणि R1 किती आहे, R1 म्हणजे त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असणारा अंतर 0, सो 0चा स्क्वेअर. प्लस B पार्टिकल म्हणजे हा पार्टिकल तो पण ॲक्सिस ऑफ रोटेशनवरच आहे, कारण की AB या ॲक्सिसचा आपण विचार करतोय, तो पण ॲक्सिस ऑफ रोटेशनवर असल्यामुळे त्याचा पण ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असणारा अंतर 0 असेल. आणि म्हणून मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया M2 R2 स्क्वेअर, M2 घेतला मी 2 आणि R2 घेतला 0. C पार्टिकल, आता या C पार्टिकलचा या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, तर हा C पार्टिकल या ॲक्सिस भोवती फिरतोय असा इमेजिन करा. म्हणजे हा जो पार्टिकल C आहे, हा पार्टिकल C जर या ॲक्सिस भोवती फिरला तर तो असा सर्कल कंप्लीट करेल, बरोबर आहे. आणि या सर्कलची रेडियस किती असेल, 2 मीटर. त्यापासनं म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं अंतर असेल 2 मीटर. सो M3 R3 स्क्वेअर, M3 आहे 2 किलोग्रॅम आणि R3 पण 2 आहे, त्या 2चा स्क्वेअर. M4 म्हणजे पार्टिकल D हा जर या ॲक्सिसभोवती फिरला तर हा असा सर्कलमध्ये फिरेल, या सर्कलमध्ये फिरेल की ज्या सर्कलची रेडियस असेल 2 मीटर. मग त्याचं मास इंटू त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर, म्हणजेच M2 इज 2, R2 इज अगेन 2चा स्क्वेअर. सो 2 इंटू 2चा स्क्वेअर. मग त्याला सिम्प्लिफाय केलं मी. सो इट इज 0, याचा पण आन्सर 0, याचा आन्सर 8, याचा आन्सर 8, 8 + 8 16 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस AB या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया या सिस्टीमच्या 4 पार्टिकलचा तो आहे 16 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आता आपण त्या ॲक्सिससाठीच रेडियस ऑफ गायरेशन शोधूया. मग KABचा फॉर्म्युला काय असेल, अंडर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB अपॉन मास ऑफ द सिस्टीम. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, 16, आणि मास किती आहे, तर 4ही पार्टिकलचं मास घ्यावं लागेल. फक्त एका पार्टिकलचं मास नाही घेता येणार तुम्हाला, कारण की ती सिस्टीम 4 पार्टिकलपासून बनलेली आहे. म्हणून 2 + 2 + 2 + 2 म्हणजेच 8. सो 16/8 म्हणजे √2 म्हणजेच 1.414 मीटर. तर पॉईंटमध्ये लिहायचं असेल तर 1.414 मीटर तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया झाला ABसाठी आणि रेडियस ऑफ गायरेशनमध्ये AB या ॲक्सिससाठी आपल्याला मिळाली. आता आपल्याला AC या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. मग या ट्रायंगल इथे आपण जर विचार केला तर हे अंतर येतं √2, म्हणजे पार्टिकल B या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून √2 अंतरावर आहे, तर पार्टिकल D पण √2 अंतरावर आहे. मात्र पार्टिकल A हा ॲक्सिस ऑफ रोटेशनवर आहे आणि पार्टिकल C हा ॲक्सिस ऑफ रोटेशनवर आहे. ठीक आहे, मग या कंप्लीट सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, म्हणजे 4ही पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज करावी लागेल आपल्याला. सो IA + IB + IC + ID. आता IA म्हणजे M1 R1 स्क्वेअर, IB म्हणजे M2 R2 स्क्वेअर, I3 म्हणजे M3 R3 स्क्वेअर आणि I4 म्हणजे M4 R4 स्क्वेअर. M1 म्हणजे 2 किलोग्रॅम, इथे जो पार्टिकल ठेवला त्याचं मास 2 किलोग्रॅम आहे. R1 म्हणजे या पार्टिकलचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असणारं अंतर किती आहे, 0, सो 0चा स्क्वेअर. सो 2 इंटू 0चा स्क्वेअर. M2 R2 स्क्वेअर म्हणजे M2 म्हणजे 2 किलोग्रॅम, R2 किती आहे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून पार्टिकल Bचं अंतर √2 मीटर येईल. सो 2 इंटू √2चा स्क्वेअर. M3 R3 स्क्वेअर म्हणजे C पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, M3 म्हणजे 2 आणि R3 काय आहे, तर पार्टिकल C हा त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनवरच आहे, त्यामुळे ते डिस्टन्स असेल 0. सो 2 इंटू 0चा स्क्वेअर. आणि M4 R4 म्हणजे पार्टिकल Dचा मोमेंट ऑफ इनर्शिया, M4 आहे 2 आणि R4 आहे, हे अंतर आहे √2 ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या पार्टिकल Dचं. सो 2 इंटू √2चा स्क्वेअर. सो 0 + 4 + 0 + 4 म्हणजेच 8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला आपल्याला त्या सिस्टीमचा अबाउट द ॲक्सिस AC.
आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायची अबाउट ए सी. फॉर्म्युला असेल आपल्याजवळ के ए सी इज इक्वल अंडर रूट आय ए सी अपॉन एम. अंडर रूट आय ए सी, आय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सी किती आला आपला 8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, म्हणून त्याची व्हॅल्यू ठेवली 8. आणि मास म्हणजे कंप्लीट सिस्टीमचं मास म्हणजे 2 + 2 + 2 + 2 म्हणजे 8. सो 8 अपॉन 8 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 1, स्क्वेअर रूटमध्ये 1 म्हणजेच 1. सो रेडियस ऑफ गायरेशन अबाउट दॅट ॲक्सिस ए सी इज फाउंड टू बी 1 मीटर. हे होतं पहिलं एक्झाम्पल. आपल्याला सिस्टीम ऑफ पार्टिकल दिल्या होत्या, त्याच्यानुसार आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन काढायची होती, ती आपण शोधली वेगवेगळ्या ॲक्सिससाठी. सेकंड एक्झाम्पल अजून वेगळ्या प्रकारचं. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिश अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज 2 सेंटीमीटर. म्हणजे त्या डिशचा रेडियस ऑफ गायरेशन, ही समजा ती डिश, तर या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन आहे, या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन आहे, त्याला मी के सी म्हणतो. ती किती आहे? ती आहे 2 सेंटीमीटर. ठीक आहे. डिटरमाइन इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर. तर तुम्हाला अबाउट डायमीटर म्हणजे या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन काढायची, म्हणजे आय डायमीटर तुम्हाला शोधायचं आहे. मग आता आपण ही डिश आहे, हां रिंग नाही डिश आहे, आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस जर वापरला तर आय झेड म्हणजे हा झेड इज इक्वल आय एक्स म्हणजे आय डायमीटर आणि आय वाय म्हणजे पण आय डायमीटरच, बरोबर आहे. सो आय सी इज इक्वल टू आय डायमीटर प्लस आय डायमीटर. हा आय सी, हा ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी आय सी म्हटला, तर आपल्याला लिहिता येतं आय डायमीटर प्लस आय डायमीटर, म्हणजेच आय सीच्या ऐवजी एम के सी स्क्वेअर, आय डायमीटरच्या ऐवजी एम के डायमीटर स्क्वेअर आणि आय डायमीटरच्या ऐवजी एम इंटू के डायमीटर स्क्वेअर. म्हणजे के सी स्क्वेअर इज इक्वल टू के डायमीटर स्क्वेअर प्लस के डायमीटर स्क्वेअर, म्हणजे 2 टाइम्स के डायमीटर स्क्वेअर इज इक्वल टू के सी स्क्वेअर, म्हणजेच के सी येते √2 टाइम्स के डायमीटर. म्हणजे आपल्याला के डायमीटर शोधायचं आहे, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर शोधायची आहे, तर ती येते के सी अपॉन √2. के सी आहे 2 सेंटीमीटर अपॉन √2, 2 अपॉन √2 म्हणजेच √2 सेंटीमीटर, म्हणजेच 1.414 सेंटीमीटर. हे बोर्डाच्या परीक्षेमधलं पण एक्झाम्पल आहे, फेब्रुवारी 2001च्या एक्झाममधलं. ओके. अजून थोडा वेगळा प्रकार. अ सॉलिड सिलेंडर ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी हॅज मास कॅपिटल एम, रेडियस कॅपिटल आर अँड लेंथ कॅपिटल एल विथ रेडियस इज इक्वल टू एल अपॉन √3, लेंथ अपॉन √3 एवढी त्या सिलेंडरची रेडियस आहे. इट रोटेट्स अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू द सेंटर, ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर, हा सॉलिड सिलेंडर आणि हा त्या सॉलिड सिलेंडरचा ॲक्सिस, आणि कोणत्या ॲक्सिस भोवती फिरतोय तो? या ॲक्सिस भोवती. अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर, या ॲक्सिस भोवती तो सिलेंडर फिरत आहे. ठीक आहे. फाइंड इट्स रेडियस ऑफ गायरेशन इन टर्म्स ऑफ आर. तर त्याची रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के आपल्याला इन टर्म्स ऑफ आर शोधायची, त्यात एल नाही पाहिजे आपल्याला, म्हणून एल आणि आरमधलं रिलेशन त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर काय फॉर्म्युला आहे? आय इज इक्वल टू, या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? ml²/12 प्लस mr²/4, म्हणजेच आयच्या ऐवजी एम के स्क्वेअर घेतला मी. सो एम के स्क्वेअर इज इक्वल टू ml²/12 प्लस mr²/4. एम कॉमन कडून कॅन्सल केला, म्हणजे आपल्याला लिहिता येतं के स्क्वेअर इज इक्वल टू l²/12 प्लस r²/4. बघा आता इथे एलच्या ऐवजी एलला आपल्याला आरने रिप्लेस करायचं, कारण की इन टर्म्स ऑफ आर आपल्याला काढायचं आहे. मी एल इन टर्म्स ऑफ एल पण काढून दिलं आहे तुम्हाला. हा पहिला जो पार्ट आहे तो इन टर्म्स ऑफ एल आहे आणि सेकंड पार्ट मी इन टर्म्स ऑफ आर घेतला आहे. आरच्या ऐवजी l/√3 घेतलं तर सो l²/12, r²च्या ऐवजी l²/3, सो l²/3 म्हणजे l²/12 प्लस l²/12 म्हणजे 2 टाइम्स l²/12 म्हणजेच l²/6. म्हणजे हा झाला रेडियस ऑफ गायरेशन इन टर्म्स ऑफ कॅपिटल एल, इन टर्म्स ऑफ लेंथ. आता आपण त्याला शोधतो इन टर्म्स ऑफ रेडियस, म्हणजे एलच्या ऐवजी √3r ठेवा. पुन्हा इथनं सुरुवात केली मी, हां पुन्हा इथनं सुरुवात केली. एलच्या ऐवजी √3r ठेवतोय, l² असल्यामुळे 3r² झालं. सो 3r²/12 प्लस r²/4 म्हणजे 3r²/12 प्लस 3r²/12 म्हणजे 6r²/12 म्हणजेच r²/2 म्हणजेच k इज इक्वल टू r/√2. आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन मिळाली, म्हणजे के मिळालं इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ द सॉलिड सिलेंडर r/√2. त्यामध्येच अजून एक वेगळा प्रकार बघा. अ सॉलिड स्पियर अँड हॉलो स्पियर हॅव द सेम मटेरियल अँड हॅज सेम मास. ठीक आहे. मटेरियल पण सारखं आहे, मास पण सारखं आहे, आणि इथे एक द्यायचं राहिलं रेडियस पण सेम आहे. विच ऑफ देम विल हॅव ग्रेटर रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एनी डायमीटर. तर कोणाची रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर जास्त असेल?
मग ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर अबाउट एनी डायमीटरचा फॉर्म्युला काय 2/5 mr². आणि त्या ॲक्सिससाठी मग रेडियस ऑफ गायरेशन किती असेल त्या सॉलिड स्पिअरची, तर के डायमीटर फॉर एस म्हणजे सॉलिड स्पिअर म्हटलं आहे, एसचा अर्थ सॉलिड स्पिअर. तर हे काय करावं लागतं, मोमेंट ऑफ इनर्शियाला मासनी डिवाइड करायचं आणि स्क्वेअर रूटमध्ये घेऊन टाकायचं. सो √2/5 टाइम्स आर ही झाली रेडियस ऑफ गायरेशन त्या सॉलिड स्पिअरची अबाउट डायमीटर. तशाच प्रकारे हॉलो स्पिअरचा विचार करा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्पिअर अबाउट एनी डायमीटर फॉर्म्युला आहे आपल्याजवळ के डायमीटर एच 2/3 mr². मग मोमेंट ऑफ इनर्शिया जर एवढा आहे तर रेडियस ऑफ गायरेशन किती असेल √2/3 r. मग बघा आता सॉलिड स्पिअरची रेडियस ऑफ गायरेशन आहे √2/5 r एवढी त्या डायमीटरसाठी, तर हॉलो स्पिअरची रेडियस ऑफ गायरेशन आहे √2/3 r. मग कोणती मोठी आहे, ही मोठी आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इट इज क्लिअर दॅट radius of gyration about diameter for hollow sphere is greater than radius of gyration for solid sphere about diameter. हा अजून एक वेगळा प्रकार होता. पहिले आपण एक एक्झाम्पल घेतलं की ज्यामध्ये आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचा वापर केला होता. या एक्झाम्पलमध्ये पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर केला गेला आहे. का करता येतो ते बघा. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ बॉडी अबाउट एन ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर फ्रॉम इट्स सेंटर ऑफ मास इज 13 सेंटीमीटर. म्हणजे त्या बॉडीचा जो सेंटर ऑफ मास आहे हा समजा त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास, या सेंटर ऑफ मासपासनं 12 सेंटीमीटर अंतरावरनं जो ॲक्सिस जातो म्हणजे हा ॲक्सिस, या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन किती आहे 13. हा ॲक्सिसला मी म्हटलं ओ पॉईंटमधनं चालला म्हणून के ओ म्हटलं. सो रेडियस ऑफ गायरेशन अबाउट दिस ॲक्सिस म्हणजेच के ओ 13 सेंटीमीटर आहे. आणि सेंटर ऑफ मासपासनं त्या ॲक्सिसचं अंतर किती आहे 12 सेंटीमीटर म्हणून एच आहे 12 सेंटीमीटर. फाइंड इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ पॅरलल ॲक्सिस थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणजे या ॲक्सिससाठी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन माहिती आहे, या ॲक्सिससाठी काढायचे. दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहेत, दोन्हीपैकी एक सेंटर ऑफ मासमधनं जातो म्हणून आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरता येतो, हे आपल्याला समजतं. आणि म्हणून मग पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार IO = IC + MH² हा फॉर्म्युला जर आपण वापरला तर इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला म्हणता येतं KO² = KC² + H². सो KC² आपल्याला या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन काढायची म्हणजे KC काढायचं आहे आपल्याला. सो KC² = KO² - H². KO आपल्याला दिलेला आहे म्हणजे या ॲक्सिसची रेडियस ऑफ गायरेशन दिलेली आहे 13. सो KO² म्हणजे 13² - H² म्हणजे दोन्ही पॅरलल ॲक्सिसमधला अंतरचा डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच 12. सो 13² 169, 12² 144 म्हणजेच 25 म्हणजेच KC येतं 5 सेंटीमीटर. म्हणजे या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन असेल 5 सेंटीमीटर आणि या ॲक्सिससाठी मात्र 13 सेंटीमीटर. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल होतं. हे एक्झाम्पल विचारलं होतं ऑक्टोबर 1983च्या एक्झाममध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल इज फ्रॉम बोर्ड एक्झाम दॅट इज मार्च 2019. काय म्हटलं पहा. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ बॉडी अबाउट एन ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 0.4 मीटर फ्रॉम इट्स सेंटर ऑफ मास इज 0.5 मीटर. त्या ॲक्सिसचं सेंटर ऑफ मासपासून अंतर किती आहे 0.4 मीटर म्हणून एच घेतला मी 0.4 मीटर. आणि त्या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन किती आहे 0.5 मीटर म्हणजे KO आहे 0.5 मीटर. फाइंड इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ पॅरलल ॲक्सिस थ्रू सेंटर ऑफ द मास. तर सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढायची म्हणजे KC तुम्हाला काढायची आहे. KO दिलेलं आहे, H दिलेलं आहे. पुन्हा याच्या पहिल्याच्या एक्झाम्पलसारखं सेम तसंच सोडवायचं आहे तुम्हाला. सो KO² = KC² + H² म्हणजेच KC² = KO² - H². KO म्हणजे 0.5चा स्क्वेअर म्हणजे 0.25, H म्हणजेच 0.4चा स्क्वेअर म्हणजे 0.16. सो इट इज 0.09. सो KC इज 0.3 मीटर. बरोबर आहे. सो त्या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला 0.3 मीटर मिळाली. त्यानंतर आहे ऑक्टोबर 1993 या एक्झाममध्ये विचारलेलं प्रॉब्लेम. अ बॉडी कन्सिस्टिंग ऑफ 2 मासेस ईच ऑफ 2 किलोग्रॅम. ठीक आहे, 2 किलोग्रॅमचे 2 मासेस आपल्याजवळ आहेत. कनेक्टेड बाय अ वेटलेस रॉड ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटरच्या रॉडनी आपण त्याला जोडलं आहे. पण वेटलेस रॉड म्हटल्यामुळे या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला धरायचा नाही आहे, लक्षात घ्या. डिटरमाइन रेडियस ऑफ गायरेशन अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द रॉड पासिंग थ्रू वन एंड ऑफ द रॉड. या ॲक्सिससाठी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन शोधायची आहे. मग आता काय करता येईल. पहिले आपण या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊया सिस्टीमचा आणि नंतर मग आपण रेडियस ऑफ गायरेशन काढूया.
मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंप्लीट सिस्टीमला मी मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी म्हटलं, तर कोणाकोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल, या 2 किलोग्रॅम मासचा, या रॉडचा आणि या 2 किलोग्रॅम मासचा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास M1 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास M2. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 घेतला मी. का बरं 0? कारण की रॉड हा वेटलेस आहे, त्याला मासच नाही आहे. M1 याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याचा मास 2 किलोग्रॅम आहे, M1 R1 स्क्वेअर हा फॉर्म्युला. सो मास इज 2 किलोग्रॅम आणि R1 किती घ्याल, ॲक्सिस ऑफ रोटेशनवरच तो पार्टिकल आहे आणि म्हणून मग त्याचं अंतर किती असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून 0, म्हणून R1ची व्हॅल्यू मी 0 घेतली. या M2चा मोमेंट ऑफ इनर्शिया, सो M2 R2 स्क्वेअर हा फॉर्म्युला. M2 आहे 2 आणि R2 किती, R2 म्हणजे हे अंतर रॉडच्या लांबी एवढं अंतर असेल ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या पार्टिकलचं, कारण ह्या पार्टिकल जेव्हा रॉड फिरेल तर असा फिरणार आहे 50 सेंटीमीटर अंतरावरनं. सो M2 इज 2 आणि R2 इज 0.5चा स्क्वेअर. R2चा स्क्वेअर म्हणजे 0.5चा स्क्वेअर. सो 2 हे झालं 0, हा झाला 0, राहिलं फक्त हे 2 इंटू 0.5चा स्क्वेअर म्हणजे 0.25. सो 2 इंटू 0.25 म्हणजे 0.50. आपल्याला मिळालं या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया. आता याच ॲक्सिससाठी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. मग रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर स्क्वेअर रूटमध्ये त्या ॲक्सिससाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन त्या कंप्लीट सिस्टीमचं मास. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, 0.5. कंप्लीट बॉडीचं मास किती आहे, 2 किलोग्रॅम आणि 2 किलोग्रॅमचे 2 मासेस तिथे अटॅच आहेत त्या वेटलेस रॉडला, म्हणून मास कंप्लीट मास घ्यावं लागेल 4 किलोग्रॅम. सो 0.5 अपॉन 4 म्हणजेच 0.125. ठीक आहे. सो रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी अबाउट ॲट पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन इज अंडर रूट 0.125. आता 0.125 मीटर की सेंटीमीटर, इट इज मीटर, कारण की आपण रेडियस मीटरमध्ये घेतलेली आहे किंवा ते डिस्टन्स मीटरमध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला ते स्क्वेअर रूट सोडवायचं आहे. 0.125चं स्क्वेअर रूट काढा आणि डेसिमल पॉईंटमध्ये ते उत्तर मांडा. मी ते मांडलेलं नाही आहे.